दमदाटी कराल तर याद राखा, माझ्या वाटेत कुणी आलं तर सोडणार नाही, लक्षात ठेव, मला शरद पवार म्हणतात. शरद पवारांचा सुनील शेळकेंना थेट इशारा. भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू. आरोपानंतर 7व्या दिवशी चव्हाण भाजपमध्ये आणि 15व्या दिवशी त्यांना खासदारकी. पवारांचा हल्लाबोल. प्रीतम मुंडे माजी आणि भागवत कराडांची उमेदवारी नक्की नाही. बीड लोकसभेच्या उमेदवारीवरून रावसाहेब दानवेंचं सूचक वक्तव्य. मित्रपक्षांशी चर्चा करून काढणार मार्ग. मराठा आरक्षणाविरोधातील जनहित याचिकेबाबत भूमिका स्पष्ट करा. मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला नोटीस. किंचक नवलेला जामीन मंजूर. उपमुख्यमंत्री फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणातील आरोपी किंचक नवले. पुणे महापालिका परिसरात मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात बॅनर. तात्काळ पालिका सुरक्षा रक्षकांनी काढले बॅनर कुणी लावला अद्याप गुलदस्त्यात. नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरातील राज ठाकरेंचे बॅनर अज्ञातांनी फाडले. उद्याच्या दौऱ्यापूर्वीच राज ठाकरेंचे बॅनर फाडल्याचं समोर. शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी. केसाने गळा कापू नका, विश्वासघात होणार नाही याची काळजी घ्या. रामदास कदमांचा भाजप नेत्यांना इशारा. मुख्यमंत्री शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहणी आणि प्रवास. लवकरच उद्घाटनाची तारीख ठरवणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी निविदा अंतिम. 25,000 रोजगार निर्मिती होणार. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा. चिखली सेंटरवर विद्यार्थ्यांना कॉपी पुरवतानाचा व्हिडिओ व्हायरल. विकसित देशाचा मार्ग काश्मीरमधून जाणार. काश्मीरी युवकांच्या विकासासाठी सरकारचे प्रयत्न. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य.